हॅलो, मी वर्षा सोळंकी. माझ्या ब्लॉगमध्ये आज तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज सोमवार मी चालली आहे आज शंकराच्या मंदिरामध्ये. आज मी तुम्हाला नवीन देवस्थानाच्या इथे घेऊन जाणार म्हणजे साताऱ्याहून निघाल्यानंतर चिंचनेर मार्गे जायचं आहे. ही बघा चिंचनेरची कृष्णा नदी. खूप मोठं पात्र आहे. माहुलीमध्ये संगम झाल्यानंतर खाली चिंचनेरला येते ही नदी आणि तशीच तांदळवाडी येथे जाते. तांदळवाडी परिसरातच हे देवस्थान आहे. ह्या देवस्थानाचे नाव आहे कोल्हेश्वर. कृष्णा नदीच्या तीरावर बसलेले हे देवस्थान आहे. खूप स्वयंभू मंदिर आहे हे. आम्ही कृष्णा नदीमध्ये हात पाय धुवून सर्वजण गाभाऱ्याकडे निघालो. हे पहा, मी गाभाऱ्याच्या पायऱ्या उतरत आहे. आतापर्यंत बघितलेल्या पिंडींपैकी एकदम वेगळीच पिंड आहे. तुमच्या लक्षात अशी माहिती आहे की इथे कोणीतरी खोटी शपथ घेतल्यामुळे त्या पिंडीचं मधलं लिंग गायब झालेलं आहे. हे बघा, पावसाळ्यात कृष्णा नदीचं पाणी आतमध्ये लिंगामध्ये दिसतं. आम्ही लहानपणी इथे 15 दिवस यात्रा भरायची, त्याचा खूप आनंद घेतलेला आहे. शिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते. आज मुगाची मूठ होती, ती वाहून आम्ही खूप छान असा नमस्कार केला. बाहेरील महादेवाची पिंड.